देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख काही लोकांची त्या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून अमित भाईंनी बैठक घेतली होती आणि एकंदर राज्यातले सहकारातले प्रश्न आणि तिथल्या सहकाराला ऊर्जिता अवस्था आणण्यासाठी केंद्र सरकार म्हणून काय करता येईल यावर त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा झाली आणि अमित भाई हे सहकारातून पुढे आलेलं एक नेतृत्व आहे। गावच्या सोसायटीपासून ते त्या ठिकाणी जिल्हा बँकेचा अध्यक्ष ते सहकार हा विषय त्यांना नीट माहीत असल्याकारणानं सगळे सहकारातले बारकावे अडचणी त्यांनी त्या ठिकाणी समजून घेतल्या आणि सगळ्यांना सहकार अधिक सक्षम करणं आणि ऊर्जितावस्था देणं यासाठी कामाला लागण्याचे आदेश सन्माननीय अमित भाई यांनी दिले। राज्यातल्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता 15 नोव्हेंबरपर्यंत या निवडणुका पुढे जाण्याचं लेट होतोय असं वाटतं, उशीर झालाय? नाही, अजूनही नोव्हेंबरमध्ये होणार आहे किंवा ऑक्टोबर यावर निश्चित असं काही ठरलेलं नाही। त्याच्यामुळे लवकर आहे की लेट आहे अशावर भाष्य करणं उचित होईल असं वाटत नाही, कारण अजून निवडणूक आयोगानं तारीखच निश्चित केलेली नाही। सहकारी चळवळीमध्ये अनेकदा सहकारी बँकामध्ये मोठे घोटाळे होताना पाहायला मिळते, यावरती केंद्र सरकार काही पाऊल उचलणार आहे का, याच्यावरती काही चर्चा झाली का? नाही, खरं म्हणजे कुठलाही बँकांमध्ये असेल किंवा सहकारामधल्या सगळ्या भ्रष्टाचारांवर नियंत्रण आणण्याचं काम केंद्र सरकार त्या ठिकाणी करतंय। मग गावच्या विविध सोसायटीपासून ते राज्य सरकारच्या केंद्रीय संस्था, केंद्रातल्या केंद्रीय संस्था या सगळ्याच भ्रष्टाचारांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात केंद्र सरकारची अमित भाईंची त्या ठिकाणी भूमिका आहे। आज मी एक विशेष विषय त्यांच्याजवळ मांडला। मुंबईमध्ये हाऊसिंग सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे गृहनिर्माण संस्थेनं स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतः करावा। मुंबई जिल्हा बँक त्याला पतपुरवठा अर्थपुरवठा करते आणि बिल्डर जेवढी जागा देतो त्याच्या दुप्पट जागा स्वयं पुनर्विकासातनं मिळते। याला प्रतिसाद मुंबईतनं मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि अशा वेळेला NCDCच्या माध्यमातून जसं नाबार्ड NCDC रिफायनान्स करतं त्या पद्धतीनं NCDCनं सेल्फ डेव्हलपमेंट हाऊसिंग फायनान्सला हाऊसिंग करता रिफायनान्स करावा अशाही प्रकारची मागणी मुंबईकरांच्या वतीनं माननीय अमित भाईंकडे या ठिकाणी ठेवलेली आहे। तुम्ही आताच आपल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात चर्चा झाली, पण जे राजकीय नेते आहे यामध्ये अनेक वेळा स्वतः भ्रष्टाचार करतात, नंतर दुसऱ्या पक्षात जातात, खास करून सत्ताधारी पक्षामध्ये जातात आणि चौकशा बंद होतात। 70,000 कोटीचा मध्यंतरी घोटाळ्याचा आरोप झाला, ते दारा तुमच्यासोबत आले। जो जनतेचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे, त्याला न्याय मिळत नाही। मोदी सरकार आल्यापासून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सर्व भ्रष्टाचाराला चाप लावण्याचा प्रयत्न होतोय। आपण जे बोलताय या संदर्भामध्ये अजितदादांचा विषय हा त्यांना त्या विषयामध्ये यंत्रणेने क्लीन चिट दिलेली आहे, त्याच्यामुळे तो विषय त्यांच्यापुरता त्या ठिकाणी संपलेला आहे। कुठलाही राजकीय पक्षाचा नेता कुठल्या सरकारमध्ये गेला म्हणून त्याच्यावरचा भ्रष्टाचार आपल्याला पुसता येत नाही, त्या ठिकाणी तो नष्ट होत नसतो। यंत्रणा तपास करत असतात आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई संबंधित यंत्रणा करतच असतात, करत राहतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावरती आरोप केले होते, त्यामुळे अजित पवार यांची भविष्यामध्ये 70,000 कोटीच्या आरोपाबद्दल ही चौकशी होण्याची अपेक्षित आहे, ती होऊ शकते? नाही, त्या संदर्भामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याच्यामुळे सध्या तरी क्लीन चिट असल्यामुळे याच्यावर मला जास्त भाष्य करता येणार नाही। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि त्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने असं म्हटलं की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत तुमच्याकडे, मात्र लाडली बहीण योजनेसाठी, लाडक्या भावासाठी तुमच्याकडे पैसे आहेत। न्यायालयाने सरकारला पुन्हा एकदा फटकारलं। नाही, मला वाटतं या ठिकाणी लाडली बहीणही महत्त्वाची आहे, लाडका भाऊही महत्त्वाचा आहे
आणि शेतकरी तर त्यापेक्षा बळीराजा म्हणून महत्त्वाचा आहे. हे करत असताना सरकारनं सर्व घटकांना उचित न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आपण बघाल की केंद्र सरकार 6,000, राज्य सरकार 6,000 अशी त्यांना आपण शेतकरी सन्मान त्या ठिकाणी योजनेअंतर्गत मदत करतो आहे. यंदाचा बजेट केंद्र सरकारचा आपण जर बघाल तर त्या ठिकाणी अनेक योजना केंद्र सरकारच्या शेतकऱ्याच्या केंद्रीभूत आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करण्याचा त्या ठिकाणी मोठा निर्णय ऐतिहासिक त्या ठिकाणी घेतला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांसाठी सरकार काही करत नाही असं काही नाही आहे. आणखी शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार सजग आहे, करीत राहील. परंतु लाडकी बहिणाच्या संदर्भात आज विरोधी पक्षाला पोटशूळ झाला आहे. राजकीय ज्या पद्धतीनं जनाधार सरकारच्या बाजूनं वाढतो आहे त्यातनं आता या योजनेमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे आणि ही योजना कशी अपयशी होईल आणि बहिणी कशा त्यापासून परावृत्त होतील किंवा लांब राहतील याची काळजी घेत आहेत. पण वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी हे सरकार लाडकी बहीण आणि लाडक्या भाऊच्या ज्या प्रशिक्षणाच्या योजना आहेत त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. लाडकी बहीण योजनेबद्दलच प्रश्न आहे. रवी राणा म्हणतायत की जर परत मला मतदान दिलं नाही तर मी हे पैसे परत घेईन. नाही, रवी राणाने अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे. ही सरकारची योजना आहे, ही काही आपल्या व्यक्तीची किंवा कुठल्या पक्षाची योजना नाही आहे. आणि जर आपण एखादी योजना लाभार्थ्याला देतो तर ती आपला व्यक्तिगत किंवा राजकीय लाभासाठी नसते आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे संयुक्तिक ठरत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये भटकती आत्मा ज्यावेळेला पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं त्यावर अजितदादा म्हटले ते म्हणणं चुकीचं आहे. कांदा उत्पादकांची त्यांनी माफी मागितली. आत्ता त्यांनी कबुली केली की बहिणीच्या विरोधात उमेदवार द्यायला नको पाहिजे होता. खंत व्यक्त केली बारामतीबद्दल. मला वाटतं या सगळ्या गोष्टी आफ्टर थॉट आहेत. आता दोन्ही विषय त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. पण अजितदादाचं मन तसं निर्मळ असतं, त्यांच्या पोटात काय राहत नाही आणि त्याच्यामुळं मग त्यांना जेव्हा वाटतं ते उत्स्फूर्तपणे अशा गोष्टी बोलत असतात, प्रांजळ कबुली देत असतात. हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वे मोठा गाजलेला होता भाजपचा. यावेळेलाही आमदारांना तिकीट देताना उमेदवार देताना सर्वे पाहिला जाईल का आणि सर्वेनुसारच काही आमदारांची तिकीट रिपोर्ट निगेटिव्ह असलं तर तिकीट कापली जाणार? नाही, मला वाटतं केवळ सर्वेवर त्या ठिकाणी तिकीट वाटप नसतं. भारतीय जनता पक्षाचं किंवा महायुतीचं पक्षाचं कॅडर आहे. कार्यकर्ता तळागाळात काम करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे असतात. कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेणं असेल, त्या आमदाराचा असणारा लोकमत जनाधार असेल आणि मग त्रयस्थ एजन्सीकडून त्या मतदारसंघाविषयी किंवा उमेदवाराच्या विषयी आलेली माहिती असेल, असा एकत्रित सारासार विचार करून त्या ठिकाणी निर्णय असतो. केवळ सर्वेच्या आधारे निर्णय होत नसतो. डन. काय बोलायचं घे ना. हां, ओके, रोलिंग ना. मनोज जरांगेंची शांतता रॅलीचा टप्पा जो आहे तो नाशिकमध्ये आज संपलेला आहे. 29 तारखेला ते भूमिका जाहीर करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 288 जागेवरती उमेदवार उभे करू नाहीतर तुमचे पाडू असं त्यांनी एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे तुम्हाला. मी कालही त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगितलं की जरांगेकडून मोठ्या अपेक्षा मराठा समाजाला होत्या आणि त्यामुळं मराठा समाजाने एकतर्फी त्या ठिकाणी मनोज जरांगेंना बळ दिलं. सर्व नेत्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन बळ दिलं. परंतु आता जरांगेची जी भाषा येते ती मला वाटतं राजकीय भाषा होऊ राहिली. कारण खरं म्हणजे त्यांचं वक्तव्य की पाडापाडी करायला मजा येते. काय सांगू, म्हणजे मराठा समाजांच्या भावनांवर आपण पाडापाड्याची मजा लुटणार आहात का, हा माझा त्यांना त्या ठिकाणी सवाल आहे.
बरं, मध्येच ते धनगर समाजाचं बोलतात, मुस्लिम समाजाला फायदा झाला तर काय बोलतात. म्हणजे आता तुमची भूमिका क्लिअर कट राजकीय दिशेनं सुरू झालेली आहे. तुम्ही गेले महिना दीड महिना त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलत नाही, प्रश्नांवर बोलत नाही, प्रश्न कसा सोडवावा या दिशेनं आपली कुठली भूमिका नाही. नेत्यांनी काय करावं, सरकारने बैठक घेऊन चर्चा व्हावी, प्रश्न मार्गी लावा असं तुम्हाला वाटत नाही. कारण विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हा प्रश्न धगधगत राहिला पाहिजे. तो धगधगत राहिला तरच विधानसभेचं पाडापाडीचं जे राजकारण कुणाला अभिप्रेत आहे ते जरांगेंच्या माध्यमातून होऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी मला वाटत नाही ते चर्चा करतील आणि यातनं काय मार्ग काढून घेतील. त्याच्यामुळं त्यांना आता पाडापाडीत जास्त रस आहे. त्यांना लढवायचं आहे ना, 288 जागा लढवा, पक्ष काढा, राज्याचे मुख्यमंत्री व्हा आणि मग ओबीसीतनं आरक्षण देता येतं का हे आपल्याला सरकार म्हणून सांगता येईल. दरेकर साहेब, जरांगे यांच्या मागे कोणाचा चेहरा आहे तुम्हाला असं वाटतं? मला वाटतं हा चेहरा कोण आहे हे राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे साहेब हे त्या ठिकाणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं राजकीय त्या ठिकाणी पोळी भाजण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे की काय अशा प्रकारची शंका आता महाराष्ट्राच्या किंबहुना मराठा समाजाच्या मनामध्ये आहे. मनोज जरांगे, थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेचं ऐकून हे सगळं करताय? आपण जर जरांगेच्या सगळ्या रॅली बघितल्या, त्याचं फुटेज काढून बघा, त्या रॅलीसाठी गर्दी जमवण्यासाठी कुठल्या यंत्रणा काम करतात, ह्या सगळ्या गोष्टींचं नीट आकलन केलं तर पवारसाहेबांच्या बाजूने एक मराठ्यांची संघटना आहे आणि उद्धवजी ठाकरेंसोबत असणारी एक मराठा संघटना आहे. त्या दोन संघटना, त्यानंतर रोहित पवार, त्यानंतर टोपे, राजेश टोपे असे काही निवडक लोक राष्ट्रवादीची आणि उद्धवसाहेबांची या आंदोलनामध्ये खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतायत. हे सर्वश्रुत आहे. आता सगळं बाहेर यायला लागलं. आज अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं हे पुन्हा एकदा पवार कुटुंबियांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे. कारण भाजपचे अनेक नेते असं म्हणतात की अजित पवार यांना घेतल्यानं तोटा झाला, त्यामुळे अजित पवार ही जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. आता अजितदादांच्या मनातलं ना तुम्हाला कळत ना मला कळत. ते कधी काय बोलतील, कधी काय करतील हे आपण अजितदादांनाच विचारलं तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य आणि नीट उत्तर मिळू शकेल. रक्षाबंधनला ते राखी बांधायला देखील सुप्रिया सुळेकडे जाऊ शकता अशी चर्चा आता सुरू झाली. नाही, जायला तर हरकत नाही. उलट त्यांनी रक्षाबंधनाला सुप्रिया सुळेंकडे त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. शेवटी ती त्यांची बहीण आहे आणि राजकारणापलीकडं त्या ठिकाणी नातीगोती असतात आणि राजकारणासाठी नातीगोती संबंध या ठिकाणी काय तोडायचं एवढ्या टोकाचं राजकारण करायचं काही कारण नाही. अजित पवार यांच्यासोबत जी रॅली निघणार होती तिन्ही पक्षाची एक होती, त्यामुळं भाजपला फटका बसेल म्हणून अजित पवार यांना वेगळी रॅली काढण्यास सांगितली आहे भाजप? नाही, अशा प्रकारे काही सांगितलेलं नाही. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या रॅली काढतायत. आमच्या लवकरच तिन्ही पक्षाच्या एकत्रित रॅली, एकत्रित सभाही त्या ठिकाणी होणार आहे, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा तिघेही एकत्रित उपस्थित असतील. असं सर्व विभागांमध्ये एकत्रितपणे तिन्ही नेते त्या ठिकाणी फिरणार आहेत, ज्यातून महायुतीचा एक चांगला संदेश त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेसमोर त्या ठिकाणी जाईल. RSS आणि भाजपची महत्त्वाची बैठक झाली. महाराष्ट्राच्या दृष्टीनं पण बैठक झाली आहे. विधानसभेच्या दृष्टीनं समन्वय राखण्यात येणार आहे आणि तुम्हाला वाटतं का की आता, कारण या बैठकीमध्ये आणखी चर्चा झाली की अजित पवार यांच्यामुळं काहींचं लोकसभेला डॅमेज झालेलं आहे, अशा वेळी भाजप आणि संघ एकत्र येऊन विधानसभेला सामोरं जाईल? नाही, एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण महायुती करतो किंवा महाविकास आघाडी करतो तेव्हा कधी कोणाचा फायदा होत असतो, कोणाचा तोटा होत असतो. आता तोटा झाला म्हणून लगेच त्याला फेकून देणं हे काही भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीत नाही आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा महायुती म्हणून महाराष्ट्रातील जनतेसमोर जायचं ठरलेलं आहे. आणि RSS तर आमची पालक संघटना आहे, पितृसंस्था आहे, मातृसंस्था आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीला नेहमी होत असतं आणि तशाच पद्धतीचं
विधानसभेच्या अनुषंगाने सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी होईल. एक चर्चा आहे की राष्ट्रीय अध्यक्ष हा महिला असावा किंवा ओबीसी असावा. राष्ट्रीय अध्यक्षांच्यावर बोलण्या इतपत अजून त्या ठिकाणी मी गेलेलो नाही. पक्षस्तरावरचे केंद्रीय नेतृत्व जे आहे या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.